चांदवड नगर परिषदेसमोर रिपब्लिकन पार्टीचा ठिय्या आंदोलन. पेटीशॉप गाळ्यांमध्ये गरजूंना प्राधान्य देण्याची जोरदार मागणी. नाशिक प्रतिनिधी युसुफ पठाण, चांदवड, दिनांक 18 जुलै 2025. बाजारतळातील अतिक्रमणे हटवल्यामुळे बेरोजगार झालेल्या टपरीधारकांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या पेटीशॉपमधील गाळे प्राधान्याने द्यावेत, या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने चांदवड नगर परिषदेसमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावेळी निवेदनही सादर करण्यात आले. दुकानदार बेरोजगार कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बाजारतळात स्वतःचे व्यवसाय करणारे अनेक लघु दुकानदार अतिक्रमण हटाव मोहिमेत आपले गाळे गमावून आज बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. आता पोट कसं भरायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. मागण्यांचा स्पष्ट पवित्रा. आंदोलकांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या. पेटीशॉपचे गाळे पूर्वीच्या टपरीधारकांना तुटपुंजा भाड्यावर उपलब्ध करून द्यावेत. विधवा, अपंग आणि निराधार महिलांनाही गाळ्यांमध्ये प्राधान्य द्यावे. भविष्यातील कॉन्क्रीट गाळे व कॉम्प्लेक्समध्येही या गोरगरिबांना संधी मिळावी. लिलावात पारदर्शकतेची अपेक्षा. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की गाळ्यांचा लिलाव पारदर्शक असावा. नगर परिषद अधिकाऱ्यांनी संगनमतातून गाळे वाटप करू नये. तसेच दुकानदारांकडून अनावश्यक पैसे मागून त्यांची पिळवणूक टाळावी. जाचक अटी नकोत, अन्यथा तीव्र आंदोलन. राजाभाऊ आहिरे यांनी इशारा दिला की जर गरजूंना गाळे न मिळाले तर पक्षातर्फे आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास शासन जबाबदार असेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.